भरपूर कोथिंबीर आहे. आपण वड्या करायच्या का? करू ना वडे छान पैकी. चालेल. कोथिंबीरचे वडे चांगले लागते. करू आपण. हो हो चालेल. वडेच बनवतात. वड्यासाठी अशी बारीक कोथिंबीर कापून घ्यायची आहे. काय बारीक केली ना की वड्या आहे ना सुटत नाही. मोठे मोठे असले की मग वड्या सुटतात. त्यामुळे बारीकच कापून घेतली अशी. आपण आता धुवून घेऊ. स्वच्छ धुवून घेते आता कोथिंबीर. लसूण जिरे घेतले. आता ही बारीक करून घेणार आहे मी. मिक्सरला वाटून घेतलंय. आता आपण आहे ना कोथिंबीर धुवून ठेवली होती ना, कोथिंबीर पाणी नितळून घेतलेले. आता त्याचं मीठ टाकते त्याला, चवीनुसार मीठ घेतलेले आपण. आणि हे हावरटीळ घेतलेले. आता हे आपण मिरची वाटलेली टाकून घेणार आहे. मिरची टाकली आणि हावरटीळ घेतलेले. मीठ लागलं तर परत टाकू आपण. आता ह्याला आहे ना आपण असं चोळून घेऊ. म्हणजे त्याला जरा मिठाचं बी पाणी सुटतं ना. आणि पाणी बिनी काही टाकणार नाही आपण. आता आपण बाजरीचं डाळीचं पीठ घेणार आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं पीठ घेतले आपण अर्धी वाटी. बेसन पीठ 1 वाटी, बाजरीचं पीठ अर्धी वाटी. पीठ मिक्स करू चांगलं. सगळं टाकून घेतलंय ना. जास्त बी पीठ नाही टाकायचं, नाही पिठळ पिठळ लागतील. अजिबात पाणी टाकायचं नाही आज ह्याला. तसंच मळायचं त्याच्या आमच्या पाण्यातच. कोथिंबीरीला पाणी सुटतच ना. असं कालून घ्यायचं चांगलं. आता आपण जास्त बी पीठ नाही टाकायचं. असं कोथिंबीर जास्त घेतली आपण. तेल लावून घेतलेले आपण. झाल्या आता. हे काय शेवटची. आता आपण आहे ना ही 15 मिनिटं उकळायला ठेवू. ताटली दे बरं. 15 मिनिट. आता 15 मिनिटं झालेले आहेत. उकडलेत आपल्या वड्या. हाताला नाही चिटकत. आता छान उकडलेत. तेल तापायला ठेवते आता वड्यांसाठी. वड्या तळून घेऊ आपण. त्या बी उकडून झालेले आहेत. त्याही आता जरा तेल तापस्तवर थंड करून घेते. कापून घेऊ आपण. कापून घेऊ आता. आपल्याला जाड पातळ कशा लागतात तशा, नाही का. आता या तळ्याला टाकू.
आणि आता तळून घेऊ आपण. कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. आहे ना, आपण अशा तळून घेतलेल्या आहेत. एकच नंबर झाल्यात बघा, किती छान झाल्यात, कुरकुरीत झाल्यात.